परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये कुणी भविष्य वर्तवू शकत नाहीये की काय होईल मॅच मध्ये. आणि आता मात्र या धावा चेंज होणार का हे देखील येणारा काळ आणि क्षण याचं उत्तर देऊन जाईल. कटचा फटका, शानदार फटका, जमिनीला आग लावत चेंडू निघून चाललाय. सी मा रे शा पार 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 या बॉलवरती आलाय चौकार. प्रियांश प्रियांशने जर मॅच समाप्त केली ना तर गणेश सवर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. बॅटला स्पर्श झाला होता, रनआउटची संधी, अजूनही मॅच संपली नाहीये. 4 चेंडू आणि इथून मात्र 3 धावसंख्येची गरज. गणेश सवर यांच्या माध्यमातून जर प्रियांश याने मॅच संपवली, मॅच फिनिश केली, विजय फटका जर त्याच्या बॅटमधनं आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. आमचे गजानन वाघमारे देखील आता खुशीत आहेत कारण त्यांना माहिती आहे आपला संघ विजयापर्यंत पोहोचलाय. पुन्हा एकदा सरळ बॅटने चेंडू ट्रॅव्हल्स केलाय. एकच धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत नाहीयेत. 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. काय मॅच रंगली जाते, अप्रतिम. एका दुसरा निर्धाव चेंडू या मॅचचं पुन्हा एकदा चित्र बदलवेल. परंतु एका साईडनं एकतर्फी किल्ला लढवला, एका साईडनं एकतर्फी संघर्ष केला आणि एका साईडनं अगदी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना प्रियांश मात्र मैदानाच्या आतमध्ये गरजतोय, बरसतोय आणि आपल्या संघाला मात्र इथून विजयापर्यंत ची दारं खुल्ली केलेत. परंतु विजय फटका त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील येणारा काळ त्याचं उत्तर आपल्याला देऊन जाईल. कट करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. काय मॅच लागले, 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. जबरदस्त मॅच प्रत्येक दिवस येतो आणि प्रत्येक दिवस जातो मित्रांनो. पण मैदानात आलेल्या प्रेक्षकांना आणि घर बसल्या प्रेक्षकांना आहे ना असा आणि असा सामना पाहायचा असतो आणि तो सामना इथे मात्र रंगला जातोय. इथे कोण जिंकेल आणि कोण हरेल हे मात्र सांगता येणार नाहीये मित्रांनो. अपयशाचं दुःख आहे ना हृदयापर्यंत पोहोचू देऊ नका आणि यशाचा अहंकार आहे ना तुमच्या मेंदूपर्यंत जाऊ देऊ नका. इथून मात्र आपण दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि अंतिम मॅच कशा पद्धतीची हवी तर ती या पद्धतीची हवी. काय मॅच आहे, कोण जिंकेल आणि कोण हरेल हे सांगणं कठीण आहे मित्रांनो. परंतु तसं पाहिलं तर मात्र समृद्धी 11 पेंट संघ या मॅच मध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवलंय. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज आहे साहिल, ज्याच्या अगदी छातीवरती बंदूक ठेवले. मी तर म्हणेन त्याच्या हृदयाचे ठेके देखील त्या पद्धतीने वाढले गेले असतील कारण गोलंदाज अगदी महत्वाचं षटक हाताळत असताना 2 चेंडू मध्ये 2 धावांचा बचाव करायचा आहे आणि हा चेंडू मात्र इथून 1 चेंडू आणि आता एका धावसंख्येची गरज भासणार का. कंपल्सरी चेसिंग जो या मॅचचा हिरो आहे, ज्या मॅच मध्ये रंगत भरले, ज्या या मॅच मध्ये ज्याने आव्हान जिवंत ठेवलंय तो या मॅच मधला हिरो आहे. तो मात्र प्रियांश आता स्ट्राइक वरती आहे. प्रियांश लढतोय, संघर्ष करतोय आणि आपल्या संघाला इथून विजय फटका मिळवून देणार का कारण गणेश सवर यांनी देखील त्यांच्यासाठी विजय धाव जर खेचली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या वरती देखील लावलं गेलंय. 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. नन्ही चिट्टी दाना लेकर दीवारों पे 100 बार चढ़ती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना कई बार होता है, मन का साहस रगों में विश्वास भरता, आखिर मेहनत उसकी बेकार नहीं जाती और कोशिश करने वालों की है ना कभी हार नहीं होती. इथून प्रियांश
देश करत असताना मैदानाच्या आतमध्ये एकदा या चेंडूसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. यावेळचा हा फटका, अरे ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली, अरे ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानातून विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाहीये हे सांगत असताना हर्ष दक्ष 11 संघाचे क्षेत्ररक्षक मात्र जबरदस्त कामगिरी करतायत. जबरदस्त मॅच आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते मित्रांनो. एक क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये दर तरला कधी अर्थ नसतो. जोपर्यंत अंतिम चेंडू पडत नाहीये, जोपर्यंत अंतिम धाव निघत नाहीये ना, तोपर्यंत विजय कुठला, कोण विजय ठरतो हे मात्र सांगणं अवघड आहे. प्रत्येकाला वाटलं की मात्र इथून